आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाची पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टात धाव। आमदारांचा कार्यकाळ संपण्याच्या आधी सुनावणी घेण्याची विनंती या याचिकेमध्ये करण्यात आली आहे। शिंदे गटाच्या याचिकेवर 6 ऑगस्टला आता सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती चांदुरकर यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठापुढे ही सुनावणी होईल। ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्यासाठी गोगावलेंची ही याचिका आहे। तर शिंदे गट पुन्हा एकदा कोर्टामध्ये गेलेला आहे। प्रकरण काय आहे ते आपण समजून घेऊया। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये राहुल नार्वेकरांच्या निकालाला शिंदे गटाने आव्हान दिले। ठाकरे गटाचे आमदार अपात्र केले नाहीत म्हणून शिंदे गटाची हायकोर्टामध्ये ही याचिका आहे। ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्याची शिंदे गटाची मागणी होती। आमदारांचा कार्यकाळ संपण्याच्या आधी सुनावणी घेण्याची शिंदे गटाची विनंती आहे। शिंदे गटाच्या याचिकेवर 6 ऑगस्टला सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे। न्यायमूर्ती चांदुरकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडून सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे। ठाकरे गटाकडून तातडीच्या सुनावणीवर आक्षेप घेण्यात आलाय। 7 महिन्यानंतर तातडीच्या सुनावणीचा आग्रह का? ठाकरेंच्या वकिलांनी हा सवाल केलाय। शिंदे गटाने अपात्र आमदार संदर्भात सोडून द्यावं, ते आता निवडणुकीत हरणार आहेत। त्यांना सुप्रीम कोर्टाने अपात्र ठरवलं आहे। आता ही 2 महिन्यासाठी धावाधाव करून ते काय मिळवणार आहेत? सर्वोच्च न्यायालयानं जर संविधान आणि घटनेचं मान राखला तर 24 तासामध्ये सगळे अपात्र ठरतील। त्यांचा पक्ष, त्यांचं चिन्ह हे गोठवलं जाईल। लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि लोकशाहीमध्ये स्वतःचा मत प्रदर्शित करणाऱ्या अधिकाराची जी आपल्याला दिलेला आहे त्याचा वापर करण्याच्या दृष्टीने आमची ही लढाई आहे। नाहीतर आम्हाला सहज शक्य होतं दुसरा ग्रुप फॉर्म करायचा, सत्तेवर राहायचं, आम्हाला कोणी चॅलेंजही करू शकलं नसतं, आमची आमदारकी कोणी चॅलेंज करू शकलं नसतं। परंतु प्रसंगी आमदारकी ही पणाला लावून आम्ही ही लोकशाहीमधली महत्त्वाची लढाई लढतोय आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश मिळेल याची आम्हाला 100% खात्री आहे। 2.5 वर्षामध्ये साधे स्टे उठवण्याएवढीचा माणूस की ज्यांना नाही त्यांना सत्तेची स्वप्न बघण्याचा कुठलाही अधिकार नाही।